मित्रांनो, तर तुमच्याही मोबाईलची बॅटरी ड्रेन होते किंवा लवकर संपते, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 या 5 इझी सेटिंग सांगणार आहे, ज्यातून तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी बॅकअप वाढवू शकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी 30 ते 40% जास्त वाढवू शकता. मित्रांनो, तर व्हिडिओ खूप इम्पोर्टंट होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मोबाईल रिलेटेड काही नवं शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. मी तुम्हाला सांगणार आहे 3 ते 4 इम्पोर्टंट सेटिंग ज्याने तुम्ही बॅटरी बॅकअप वाढवू शकता. तर पहिल्या सेटिंगसाठी काय करायचं तुम्हाला सिम्पली सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आणि बॅटरीवाला ऑप्शनमध्ये जायचं काही मोबाईलमध्ये वर खाली असू शकतं. तुम्हाला बॅटरीवाला ऑप्शन सिम्पली सापडायचा आहे आणि बॅटरीवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं तर इथं तुम्हाला तुमच्या बॅटरीची पूर्ण हिस्ट्री दिसते. तुम्ही किती बॅटरी यूज केली, किती बॅटरी शिल्लक आहे, अजून किती वेळ चालणार आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, पॉवर सेव्हिंग मोडला सिम्पली इथं ऑन करायचं आहे. तुम्ही जर पॉवर सेव्हिंग मोडला ऑन केलं तर बॅकग्राऊंडमध्ये जी चार्ज खाणार आहे ॲप्स ते कमी होणार आणि तुमची मोबाईलची बॅटरी अजून 2 ते 3 तास वाढू शकते. तर पहिली सेटिंग काय करायचं तुम्हाला सिम्पली पॉवर सेव्हिंग मोडला इथे ऑन करायची आणि दुसरं काय करायचे तुम्हाला इथं तुम्हाला खाली स्क्रोल करून सिम्पली मोर सेटिंगवाल्या ऑप्शनवर जायचं आहे. इथं गेल्यानंतर तुम्हाला ॲप बॅटरी मॅनेजमेंटवाला ऑप्शन दिसेल. सिम्पली जेव्हा क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला Instagram, YouTube नंतर Telegram असे जे ॲप्स आहेत त्याची बॅकग्राऊंड बॅटरी आहे ती बंद करायची. मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. तर Instagramवर गेले, तर इथं काय करायचं तुम्हाला इथे बघा ॲलो बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी तर ऑफ आहे. असं प्रत्येक म्हणजे इम्पोर्टंट ॲप आहे तुम्ही डेली यूज करता, त्याची बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी बंद करायची. कारण काय होतं आपण जर मोबाईल यूज करत असलो तर Instagramची बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी चालू राहते. त्यामुळे तिथे बॅटरी जास्त खाल्ली जाते. त्यामुळे तुमची बॅटरी लवकर कमी होते. तर मित्रांनो ही होती आपली सिम्पली दुसरी सेटिंग. तर तिसऱ्या सेटिंगसाठी काय करायचे? तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि डिस्प्ले अँड ब्राईटनेसवाला ऑप्शन दिसेल. तर सिम्पली डिस्प्ले अँड ब्राईटनेसवाल्या ऑप्शनवर जायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर लाईट मोड याला डार्क मोड करायचे आणि खाली जो ब्राईटनेस दिसतो तो ऑटो ब्राईटनेस करायची. तुम्ही ज्या ठिकाणी ऑटो ब्राईटनेस केला तर ब्राईटनेस आपोआप कमी जास्त होईल. ज्या ठिकाणी तुम्ही उन्हात गेला तर ब्राईटनेस आपोआप कमी होईल. सावलीत आला तर ब्राईटनेस आपोआप वाढेल. तर ह्या पद्धतीने तुमची मोबाईलची बॅटरी मेंटेन राहणार आहे. तर मित्रांनो ही होती आपल्या 4 या 5 एजी सेटिंग्ज. आता तुम्ही केल्या तर 99% तुमचा हे प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होऊन जाईल. मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्राला बी शेअर करा. मित्रांनो, तर भेटूया एका नवीन मोबाईल रिलेटेड ट्रिक्स व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र.